हा सर्वत्र सोशल मीडिया बॅनची मोठी चर्चा सगळीकडे दिसत आहे आणि मला त्याचा खूप आनंद होत आहे की हा आवाज खूप आता मोठा बनतोय. पण देशाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ही चर्चा आत्ताच सुरू झालेली नाही. वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डेच्या माध्यमाने नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन जे 78 कंट्रीमध्ये काम करत आहे. 2016 मध्ये भारतात जन्मलेली ही चळवळ आज विश्वभरात एकच संदेश पसरवत आहे. डिजिटल जंगलात आपल्या मुलांचं भविष्य वाचवणं, डिजिटल जंगलात आपली स्वतःची डिजिटल वेलबिंग जपणं. आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाला देखील याचं पेटिशन फाईल केलं होतं. हे पेटिशन आम्ही फाईल केलं होतं प्रसिद्धीसाठी नव्हे किंवा राजकीय कुठला अजेंडा नव्हे, तर आम्ही फक्त आणि फक्त मुलांच्या भविष्यासाठी हे पेटिशन फाईल केलं होतं. आणि या पेटिशनने ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने देखील आम्हाला आमच्या माध्यमातून गव्हर्नमेंटला आम्हाला प्रेझेंट करून ह्या याचिकेवर त्यांनी गव्हर्नमेंटने ॲक्शन घ्यावी म्हणून सांगण्यात आलं होतं. परंतु आजही महाराष्ट्रात देखील आम्ही त्याची मागणी केली, परंतु आजही या गोष्टीवर कुठल्याही गव्हर्नमेंटकडनं कुठल्याही स्टेटकडनं आजपर्यंत पुढे स्टेप झालेली नाही. आणि म्हणूनच आज आपण सर्व बघत आहोत की सर्वीकडे मुलं या नवीन जाळ्यात फसत चालली आहेत. पालक बघत आहेत, पालक एकटे या $1 मिलियन ऑफ प्लॅटफॉर्म सोबत फाईट करू शकत नाहीत. मुलं एकटे ह्या अल्गोरिदम सोबत फाईट करू शकत नाही. म्हणूनच फक्त जनजागृती हे आता नसून सगळ्यांनी एकत्र येऊन याची ॲक्शन घेणं खूप गरजेचं आहे. आमच्यासोबत तुम्ही सगळे उभे राहा, आवाज उठवा, ही मागणी राष्ट्राची मागणी बनवा. आज आपण गप्प बसलो तर उद्या इतिहास, उद्या हे मुलंच आपल्याला विचारतील आपण का गप्प बसलो, जेव्हा आपल्याला सर्व कळत होतं. म्हणून सगळ्या पालकांना, सगळ्या शिक्षकांना, सगळ्या युनिव्हर्सिटीज, एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्सला, वेलनेस एक्सपर्ट्सला सगळ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही सगळे पुढे या आणि सोशल मीडिया बॅन करणं हे आपल्या नेशनची प्रायोरिटी असणं गरजेचं आहे. कारण 16 वर्षाच्या मुलांना त्यांचं अजून बालमन कमकुवत आहे, ते पूर्णतः डेव्हलप झालेलं नाही. आपण जर म्हणत असणार की 18 वर्षाच्या खालील मुलांना ड्रायव्हिंग अलाउड नाही, 18 वर्षाच्या खालील मुलांना लग्न देखील अलाउड नाही, 18 वर्षाच्या खालील मुलांना वोट करणं देखील जर अलाउड नाही, तर हे डिजिटल जंगल आपण त्यांच्यासाठी का उघडं ठेवलं? ह्या ओपन जंगलात ते भरकटत जात आहेत, दिशाहीन होत आहेत, मानवाची मानसिकता खराब होते, तर या छोट्या बालमनाचं काय होत असेल याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. म्हणून आपण सगळ्यांनी सोबत या. आम्ही फाईल केलेले पेटिशन 2025 मध्ये 2025 मध्ये सोशल मीडिया 18 वर्षाच्या खालील मुलांना बॅन केलं जावं, हे सुप्रीम कोर्टने देखील आमची ही याचिका गव्हर्नमेंट पॉलिसी म्हणून पुढे नेण्यास सांगितली. आणि गव्हर्नमेंटची पॉलिसी आजही कुठेही ॲक्टिव्ह नाही. म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. थँक्यू.